गुड मॉर्निंग. यमुनोत्रीकडे चाललो होतो आम्ही. 5 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि ऑल सेट ऑल गुड. 10 डिग्री बाहेर आहे. 10 डिग्री आणि आत्ता 8200 फुटावरती आलो आपण. आता वरती गेल्यावर किती फूट आहे बघूया. असं चालण्याची सोय. 1 किलोमीटर झालं. 1 किलोमीटर झालं. खाली 10 डिग्री सेंटीग्रेड होतं टेम्परेचर. चहा ब्रेक चालू आहे सध्या. लिंबूज ब्रेक. मी टू माझा चहा ब्रेक. आणि असं आपली बाटली उघडते. हे उत्तराखंडचं स्टेट फ्लॉवर रोडोडेंड्रॉन इथे खूप बघायला मिळाली. इनफॅक्ट प्रवासात ही झाडं पण खूप बघायला मिळाली. खूप छान दिसतात. ही डावीकडनं ट्रेक दिसते. तिथून आम्ही चालत चालत पुढे जाणार आहोत आणि मधून ती यमुनोत्री नदी आणि दोन्ही साईडनी डोंगर. तर हा ट्रेकची सोय खूप छान आहे. म्हणजे राज्याने खूप छान सोय केली. स्वच्छ आहे आणि दोन्ही साईडनी दुकान आहेत. त्यामुळे कधी तहान लागली किंवा भूक लागली तर आपल्याला लगेच खाता येतं, चहा पिता येतो. आणि सगळं कॉन्क्रीटचं तो ट्रेल केलेला आहे. त्यामुळे तसा त्रास नाही होत. त्रास फक्त चढण्याचाच. म्हणजे जवळजवळ 2000 फूट एलिव्हेशन गेन केलं तर दम लागतो. तर हळूहळू चालत होतं. हे यमुनोत्रीचं देऊळ 19व्या शतकात जयपूरच्या राणीने बांधलेलं आहे हे असं विकिपीडिया सांगतं. आणि हा यमुनेचा उगम मानला जातो. इनफॅक्ट वरती 1 किलोमीटर जवळजवळ ग्लेसियर आहे, चंपासर ग्लेसियर. तिथून ते पाणी विरघळून यमुना नदी तयार होते असं लिहिलेलं आहे. आणि मंदिराच्या देवळात 3 मूर्त्या आहेत. तिथल्या 2 मूर्त्या ज्या आहेत त्या यमुना नदीच्या आणि 1 मूर्ती आहे ती गंगेची. अशा 3 मूर्ती आहेत. फार छान सुंदर मूर्ती आहेत. हो तांदूळ टाकले जातात. बॉईल होत आहे वॉटर. ते ऑरेंज कलरचा तो आपला आहे. दर्शन झालं आमचं शेवटी. मस्त एकदम जेवढे आणि फुलं तरी
यमुनोत्रीचं सक्सेसफुल दर्शन झालेलं आहे. गरम कुंडामध्ये आंघोळ केली, गरम कुंडात आंघोळ केली, तर तांदूळ गरम कुंडामध्ये त्याचा काय वॉटर भात म्हणतात, तर त्याचा घरी जाऊन वाळवायचं आणि त्याची खीर करायची आणि आपण सगळं खायचं. हां, घ्या. आणि आता आपण चढायला सुरुवात केली 6,500 मीटर फीट 6,500 फुटावरती चढायला सुरुवात केली. 8,500 आणि आत्ता वरपर्यंत होतं ते 10,500 म्हणजे 2,000 फुटाचं एलिव्हेशन हे गेलं.